की प्राणी जगतात आहार नियंत्रण लागतं का? माणसाचं काय होतं हे गुगलमध्ये दिलेलं नाही, पण आपल्या सगळ्यांचं ऑब्झर्वेशन आहे, सगळ्यांचं निरीक्षण आहे की माणूस जर जाड झाला, आजारी पडतो, झटका बसतो, सावध होत नाही, परत 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 झाड. ओम नमः शिवाय. सद्गुरू श्री जंगी महाराज देवस्थान ट्रस्ट पुणे यांनी आयोजित केलेल्या ज्ञानसत्र व्याख्यान मालिकेत डॉक्टर शिरीष पटवर्धन यांनी आहार नियंत्रणातून रोगमुक्ती याविषयी अतिशय छान असे मार्गदर्शन आज सर्वांना केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. ओम नमः शिवाय. आज खूप चांगला योग आहे. आज चतुर्थी आहे. सद्गुरूंची कृपा आपल्या सगळ्यांवर आहे. आणि आजचा जो विषय आहे आहार नियंत्रणातून रोगमुक्ती, या बाबतीत जे काही स्वानुभव आलेले आहेत आणि इतरांकडून जे काही शिकलोय आणि स्वतः बरंच आचरणात आणायचा प्रयत्न केलाय. 100% आचरणात फक्त सद्गुरू किंवा पांडुरंग आणू शकतात. तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस 2-4 गोष्टी जरी आचरणात आणू शकला तरी त्याचं कल्याण होणार पूर्णग्रह. या योगामध्ये आमचे स्नेही तानाजी गुळाणकरांचा फार मोठा वाटा आहे. कारण माझी काही पुस्तकं त्यांच्या स्टॉलवर होती आणि ती विकली गेल्यावर मी म्हटलं वही महाराजांची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे, यात आपलं काही नाही. आणि त्यांनी या कमिटीत नाव सजेस्ट केलं आणि मग मला इथे आमंत्रण आलं. वास्तविक माझा दवाखाना समोर आहे. 45 वर्ष माझी इथे प्रॅक्टिस आहे आणि इतके दिवस सद्गुरूंचीच कृपा होती हे मला कळलं नाही. जोशी आळीतले भरपूर पेशंट माझ्याकडे असायचे, चुका झाल्या पण सद्गुरूंनी सांभाळून घेतलं. आणि जे काही मी आपल्या बरोबर बोलणार आहे, शेअर करणार आहे, हे सर्व माझ्या गुरूंची कृपा आहे. माझ्या सैनिक स्कूल मधले गाडगे सर जे आमचे फिजिकल इन्स्ट्रक्टर होते आणि ते माझे पहिले गुरु. आई वडील नातेवाईक हे तर गुरु समान असतातच, त्याच्यामध्ये काही वाद नाही, ते वादातीत आहे. पण शाळेतले जे गुरु असतात ते तुमच्या मनावर पूर्ण सगळ्या गोष्टी ठसवतात. आमचे गाडगे सर आहेत, सैनिक स्कूल मधले इतर शिक्षक होते, मग आमचे मेडिकल कॉलेजमधले शिक्षक, त्याच्यामध्ये सिंधुताई परांजपे, डॉक्टर लाला तेलंग यांचा आत्ताच 92वा वाढदिवस झाला. या सगळ्यांच्या कडून मी जे शिकत गेलो, आचरणात आणायचा प्रयत्न करत गेलो, ते आपल्या समोर मी मांडणार आहे. सर्वात प्रथम आहार नियंत्रण केलं नाही तर काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे. हे आता काही फार विशद करून सांगायची गरज नाही. सहज मी एकदा गुगलमध्ये टाकलं. गुगल सगळ्यांना आता माहिती आहे, बाकी काही माहित नसलं तरी गुगल सगळ्यांना नक्की माहित असतं. तर गुगलमध्ये मी टाकलं की प्राणी जगतात आहार नियंत्रण लागतं का? कारण आपण जर बारकाईने बघितलं तर सर्व प्राणी जगतामध्ये स्थूलता नसते. उदाहरण मी नेहमी गाढवांचं देतो, कारण माझं गाव मिरज आहे, म्हणजे त्यात गाढवं जास्त आहेत असं नाही. पण मिरज, सोलापूर ही त्या काळात आमच्या बालपणी खेडेगावं होती. तिथं चुकून मिरजेचं कोणी आहे का? मिरज सांगलीचं आहेत मिरजेचे. ओम नमः शिवाय. तर मिरजेमध्ये आम्ही लहान असताना अशी गंमत व्हायची की असे 15-20 गाढवं पळत जायचे आणि आम्ही घाबरून असे उभे राहायचे. पण आता माझ्या लक्षात होत आहे की 20-25 गाढवं जी पळत राहायची त्यात एक सुद्धा गाढव बारीक किंवा जाड नसायचं. सगळी गाढवं समान असायची. एक सुद्धा गाढव, गेंडा, गाढव, घोडा, हत्ती, उंट, झुरळ, पक्षी, प्राणी जगत, पक्षी जगत, कीटक जगत याच्यामध्ये स्थूलता नसते.
त्या प्रजातीमध्ये सुबत्ता वाढली तर संख्या वाढते, तर वाढत नाही. तर मी गंमत म्हणून गुगलमध्ये टाकलं की प्राणी जगत आणि स्थूलता याचा काय संबंध आहे, तर गुगलने काय गंमतशीर उत्तर दिलं, मलाही सुचलं नव्हतं. गुगलमध्ये त्यांनी सांगितलं की प्राणी जगतामध्ये स्थूलता टिकूच शकत नाही, कारण उंदीर जर जाड झाला, स्थूल झाला, त्याला पळता येत नाही, त्याला मांजर खाऊन टाक. मांजर जाड झालं तर त्याला उंदराला पकडता येत नाही, उपासमार होऊन मांजर मरत. हरणाचं काय होतं, झाड झालं तर वाट खाऊन टाक, आणि वाट जाड झाला तर काय होतं, उपासमार होऊन तो मरतो. माणसाचं काय होतं हे गुगलमध्ये दिलेलं नाही, पण आपल्या सगळ्यांचं ऑब्झर्वेशन आहे, सगळ्यांचं निरीक्षण आहे की माणूस जर जाड झाला तर त्याला हॉस्पिटल किंवा डॉक्टर खातो, आजारी पडतो, झटका बसतो, सावध होत नाही, परत 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 झालं. ओम नमः शिवाय. हा फरक सगळ्यांना माहिती आहे, ह्याच्यात मी काही नवीन सांगत नाहीये. आजारी पडतो माणूस कारण त्याचं मूळ कारण स्थूलतेमध्ये असतं. जगातला कुठलाही आजार मेद जास्त झाल्यामुळे होतो किंवा मेद फार कमी असलं तरी होतं, फार वजन कमी असलं तरी त्रास होतो. तर दोन्हीमध्ये अडचणी येतात, त्याच्यामुळे आहार नियंत्रण हे फार महत्वाचं आहे. आता आपलं आहार नियंत्रण आहे की नाही हे समजायचं कसं, याच्यामध्ये खूप सोपी युक्ती आहे. मी इथे माझा समोर दवाखाना आहे, जंगली महाराज रोडला, पांचाळी हॉटेलच्या वर. तिथे जुन्या काळामध्ये 2003 साली आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केला होता की प्रत्येक महिलेला, स्त्रीला, कारण मी स्त्री आरोग्य तज्ञ आहे, तिचं उंची, वजन, हिमोग्लोबिन आणि रक्तगट माहीत असायला हवा. आणि आम्ही सगळ्या क्लायंटना हे विचारायला सुरुवात केली, सगळ्या रुग्णांना हे विचारायला सुरुवात केली, तुम्हाला तुमचं वजन, उंची वगैरे माहित आहे का. मग माझ्या लक्षात आलं की आपण नवऱ्याला बायकोची उंची घ्यायला लावावी वगैरे वगैरे. ते एकदा एक जोडपं माझ्याकडे आलं होतं. आल्यावर मी त्यांना म्हटलं, तुमचं तुम्ही वजन घ्या. आमचे भूल आरोग्य तज्ञ आले होते, डॉक्टर, आम्ही खाली चहा घेऊन येतो. आम्ही चहा घेऊन वर आलो आणि बघितलं तर दवाखान्यातलं वातावरण एकदम गंभीर झालं. मला काय कळेल ना, म्हटलं आपण असं काय मोठं आहे ना सांगितलं की एवढं वातावरण गंभीर झालंय, म्हणजे ऑपरेशन करताना काही चूक झाली आणि काय अडचण आली तर जसं वातावरण गंभीर होईल तसं झालं होतं. तर मला काय कळेल ना, आमच्या मावशी आहेत क्षीरसागरबाई म्हणून, त्या 85 सालापासून माझ्याकडे काम करतात, त्या एकदम अशा चिडचिड होतं, झालं काय. तो पेशंट म्हणाला, डॉक्टर तुम्ही आमची चेष्टा करताय. काय झालं. नाही तुम्ही म्हणे पट्टी छोटी दिली. तर मला काय कळेल ना, म्हटलं पट्टी छोटी दिली, म्हटलं तुम्ही नक्की काय केलं मला दाखवा. तर त्या माऊलीने काय केलं होतं, पाठ भिंतीला लावायची आणि मग उंची घ्यायची. हे सर्वसामान्य आपल्याला वाटतंय, लोकांना आपण गृहीत धरतो, माहित आहे. तर त्या माऊलीने काय केलं, त्या बाईला पोटा करून भिंतीला चिकटायला लावलं आणि मागे ती 6 फुटाची पट्टी पुरेना. आणि त्यामुळे तो माझ्यावर भयंकर खवळला होता की डॉक्टर तुम्ही आमची चेष्टा करताय. आणि गमतीचा भाग म्हणजे त्या दिवशी जागतिक महिला दिन होता. तर मला खरं तर मनातनं हसू आवरत नव्हतं, पण आपण आपल्या गिऱ्हाईकाची चेष्टा केली तर गिऱ्हाईक तुटतं, त्यामुळे हसू शकलो नाही. उलट मी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही फार मोठा शोध लावलाय, हा जगातला फार मोठा तुम्ही शोध लावला. कारण आता जर आपलं आहार नियंत्रण बरोबर आहे की नाही हे जर बघायचं असेल तर ही चाचणी आपण आत्ता ताबडतोब करू शकतो. आपल्याला काही करायचं नाहीये, मनोमन आपला ध्येय वर घ्यायचा, म्हणजे उठायचं. मनोमन म्हणजे मनातल्या मनात, बरोबर आहे. आणि मनोमन काय करायचं, बरेच खांब आहेत, भिंत आहे, त्याला जाऊन हलगत धडकायचं. आणि धडकल्यावर आपला कुठला अवयव पहिल्यांदा खांबाला किंवा भिंतीला लागतोय बघायचं. मनोमन ढेरी लागते
का नाक लागतं का कपाळ लागतं. जर आपली ढेरी पहिल्यांदा भिंतीला किंवा खांबाला लागली तर आपण रुबी हॉल किंवा वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या रेंजमध्ये आहात. आपलं त्या उंदरासारखं किंवा मांजरासारखं किंवा वाघासारखं हो ना र पूर्ण विराम ओम नमः शिवाय श्रीराम याचा अर्थ काय. दिस इज अ लॉ. याच्यामध्ये फक्त सद्गुरूच अशक्य ते शक्य करू शकतात आणि ते सुद्धा कसं करतात. स्वनियंत्रण. नियंत्रण कुणाचं आहे. स्वतःचं नियंत्रण. ते स्वनियंत्रणाद्वारेच शक्य आहे. कुठलीही गोष्ट बाहेरून नियंत्रित केली तात्पुरता फरक पडू शकतो. आणि 2012 सालापासून हा माझा उपक्रम सुरू आहे. ज्याला वजन नियंत्रण रोग नक्कीच्या ऐवजी आम्ही वेगळं नाव दिलं. पोट आत रोग बाहेर, पोट बाहेर रोग आत, पोट घटवा आजार हटवा. अरे बरेच आम्हाला लोकांनी त्याला वेगवेगळी नावं सुचवली. तर हे आहार नियंत्रण जे आहे हे स्वनियंत्रणाद्वारे शक्य आहे. बाहेरच्या नियंत्रणाची आपण जर उदाहरणं बघितली तर नटनट्यांची उदाहरणं आपण बघू शकतो. नटनट्या जोपर्यंत कामात व्यग्र असतात, काम मिळत असतं तोपर्यंत त्यांची तब्येत चांगली असते. एकदा त्यातनं ते बाहेर आले की बहुसंख्य नटनट्या त्यातनं मुक्त होऊन मग काही खायला लागतात आणि त्यांचा देह सुटत जातो. अशी बरेच उदाहरणं पाहतो. जे मनापासून करत असतात आहार नियंत्रण मनापासून म्हणजे ज्यांचं स्वनियंत्रण असतं. त्याच्यामध्ये एक देवानंद नोटेबल उदाहरण आहे की चिरतरुण शेवटपर्यंत हे कमी असतं. तसंच मिलिटरीमध्ये पण आपण बघतो. मिलिटरीमध्ये सुद्धा नियंत्रण आहे. तिथे आमचे चव्हाण साहेब बसलेत, त्यांचा थोडासा संबंध आहे मिलिटरीशी. तर मिलिटरीमध्ये काय असतं. मिलिटरीमध्ये जर माणूस जाड झाला तर त्याला डॉक्टर खायच्या आधी त्याला नोकरीतूनच काढून टाकतात. ते 1 वर्षभर त्याला मुदत देतात. त्याला ऍडमिट करतात. तो कुणीही असो, ब्रिगेडियर असो, काही असो त्याला ऍडमिट करतात. त्यातनं जर तो बाहेर नाही आला म्हणजे त्यातनं जर त्याचं वजन कमी नाही झालं तर त्याला नोकरीतनं कमी करण्यात येते. हे बाहेरचं नियंत्रण आहे. पण मिलिटरीतली शिस्त चांगली असल्यामुळे बऱ्याच मिलिटरीतल्या लोकांचं हे स्वनियंत्रण टिकून जातं. असं मी पाहिलंय. कारण मी सैनिक स्कूलमध्ये शिकलोय आणि त्यातले बरेचसे फौजी माझे मित्र आहेत. काही फौजी सुटतात नाही असं नाही. कारण स्वनियंत्रण हे आतून येतं, बाहेरून दिसून येत नाही. फक्त शारीरिक दृष्ट्या हे बाहेरून दिसतं. 3 स्तरावर आपल्याला विचार करायला लागतो. एक म्हणजे शारीरिक स्तर जे दृश्य आहे सगळ्यांना दिसतं. दुसरा आहे वाचिक स्तर. आपण बोलतो किती, काय बोलतो, कसं बोलतो हा वाचिक स्तर झाला. आणि तिसरा स्तर असतो मानसिक स्तर. त्याला आपण सूक्ष्म स्तर म्हणू शकतो. तर स्वनियंत्रणासाठी सूक्ष्म स्तर अत्यंत महत्वाचा. परत एकदा सांगतो की स्वनियंत्रणासाठी सूक्ष्म पदर जो आहे, सूक्ष्म स्तर जो आहे हा अत्यंत महत्वाचा. जोपर्यंत माणूस स्थूलातून सौम्य आणि सौम्यातून सूक्ष्माकडे जात नाही तोपर्यंत तो बोटीसारखा हेलकावे खात असतो, जागेवर येत नाही. आमच्याकडे दवाखान्यामध्ये एक महिला स्वतः वजन 40 किलो कमी करून आली आणि तिचं वजन परत 40 किलो वाढलं होतं. आणि असे कित्येक रुग्ण येतात. 18 कमी केलं, 18 वाढलं, 10 कमी केलं, 10 वाढलं. माझं स्वतःच सुद्धा वजन जुन्या काळात हेलकावे खात होतं. कधी 76, कधी 80, कधी 84. पांडुरंग कृपेने हा सूक्ष्म भाग अल्पसा कळल्यामुळे, अल्प जरी कळला तरी आपला खूप फायदा होतो. फार बिघडत नाही अल्प जरी कळला तरी. तर अल्प जो फायदा आहे, अल्प जरी समजलं तरी सूक्ष्म समजलं पाहिजे. आता आहाराच्या दृष्टीने जो बाह्य भाग आहे, आहारामध्ये सगळं येतं. आपण ऐकतो काय, आपण विचार काय करतो, आपण बघतो काय, हे सगळं आहारामध्ये येतं. गुडार्थाने आहार बघितला तर आपण खातो काय, दूध किती प्यायचं, राजगिरा खायचा का लाही खायची का लाडू खायचा, हे गुडार्थाने झालं किंवा हे शारीरिक स्तरावर झालं.
सौम्य आहार म्हणजे काय आणि सूक्ष्म आहार म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजावून घेऊ की तीव्र आहार म्हणजे काय. हे खाणार नाही, ते खाणार नाही, जिलबीकडे बघणार नाही, श्रीखंडाकडे बघणार नाही, तो जिलबी खातो म्हटल्यावर मला टेन्शन येतं, हा झाला तीव्र आहार. थोडे दिवस टिकतं पण हळूहळू ये रे माझ्या मागल्या परत ती बाई बुवा लाईनीवर आणि परत टाम 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 येत. ओम नमः शिवाय. हा झाला स्थूल आहार. सौम्य आहार म्हणजे काय की डायटिशियन तुम्हाला सांगणार 12 वाजता ताक प्या, 3 वाजता पाणी प्या, 10 वाजता हे घ्या, 12 वाजता ते घ्या. अरे आपण काय एवढे गाढव आहोत का की आपल्याला केव्हा काय खायचं हे कुणीतरी लिहून द्यावं लागतं. आपण एवढे गाढव मुळीच काय. आणि सूक्ष्म आहार म्हणजे काय त्याचे खूप छान उदाहरण माझ्यासमोर घडलं. एक आमचे सायकलिंग मधले मित्र आहेत रवी जोशी म्हणून, त्यांनी त्यांच्या सोलापूर मधल्या एका गुरु भगिनींचं गोष्ट मला सांगितली. त्या गुरु भगिनी त्यांच्या समोर काही आणलं गेलं आणि त्यांना जर ते खायचं नसलं, उदाहरणार्थ आपण जिलबी म्हणूया, तर त्यांच्या समोर जर कोणी जिलबी आणली त्या गुरु भगिनींसमोर, त्यांचं नाव आता माझ्या लक्षात नाही, भिशीकर वगैरे असं काहीतरी असावं, तर जिलबी त्यांच्या समोर आणली त्यांना खायची नसली तर त्या नुसतं त्या ताटाला हात लावून म्हणायच्या क्षमा. आमच्या बालबुद्धीला काय कळलं नाही, काय भानगड आहे. एक तर जिलबी मी नाही खाणार एवढंच माहिती, किंवा जिलबी 500 कॅलरीज नाही मुळीच कधीच नाही, 7 जन्म नाही एवढंच आम्हाला माहिती. काय भानगड आहे क्षमा. आम्ही रवी जोशींना म्हटलं हो साहेब जरा थोड करून सांगा, आमच्या बालबुद्धीच्या आकलेच्या पलीकडेच आहे क्षमा म्हणजे. त्यांनी जे उत्तर दिलं त्यांनी माझ्या आकलनामध्ये बराचसा फरक पडला. ते म्हणाले की त्यांची अशी भूमिका असते त्या ताईंची की जिलबीने मला क्षमा करावी, ही आज मी तिला खाऊ शकत नाही आणि मी जिलबीला क्षमा केली, दोन्ही करू. हा जो सूक्ष्म भाव आहे, हा सूक्ष्म भाव आपल्यामध्ये उतरला. ओम नमः शिवाय. आणि ही कृपा फक्त सद्गुरूची कृपा आहे. इथे पटवर्धनांचा किंवा दीक्षितांचा किंवा जिचकरांचा किंवा डायटिशियनचा काही रोल नाही. हा स्वयंप्रकाश गुरुच्या कृपेने येतो. अशीच आमच्यावर गुरु कृपा एकदा झाली सूक्ष्म आहाराबाबत. नैनितालला मी एक शिबिर अटेंड केलं तेव्हा डॉक्टर उदय कुमठेकर म्हणून आमचे निरूपणकार होते, नांदेडचे आहेत ते. खूप सुंदर त्यांनी म्हणजे त्या माझ्या आयुष्यामध्ये जो बदल घडला मेजर, तो या ईशावास्य उपनिषदाच्या निरूपणामुळे नैनितालमध्ये झाला. तर त्या नैनितालमध्ये असं घडलं हे त्यांनी काही आम्हाला शिकवलं नाही. भयानक थंडी होती त्या दिवशी. आम्ही सगळे माकडासारखे दिसत होतो माकड टोप्या घातल्यामुळे. तसेही काही फार आपण माकडात आणि आपल्याला फार फरक नाही आहे, कारण माकडालाही समजतं किती खायचं आपल्याला नाही कळत. त्याच्यामुळे तो ते माकड शहाणं का आपण शहाणा हा एक मोठा वेगळा प्रश्न आहे, तो आपण आता सोडून देऊ. तर आम्ही माकड टोप्या घालून वगैरे असे कुडकुडत होतो आणि माझं लक्ष गेलं कुमठेकर सरांकडं. ते अनवाणी फिरत होतो. परत आमच्या बालबुद्धीला काही कळलं नाही. बालबुद्धी असलेले सुद्धा चांगलं असतं, कारण बालबुद्धी असल्यावर आपण लगेच दुसऱ्याला विचारतो. तर तेव्हा माझे मित्र होते दीपक केसकर, आज इथे आले कुठे बसलेत मला काय दिसले. ओम नमः शिवाय. दीपक केसकरांमुळे या मार्गावर मी बराच सांगितलं. नैनितालला नेण्यात त्यांचा मोठा हात होता. प्लस त्यांनी मनोमोद नावाचं मला एक खूप छान पुस्तक 2020 साली दिलं आणि माझा प्रवास फक्त 6 वर्षात नाही. 2020 साली पहिल्यांदा मनोमोद माझ्या हातात पडला आणि मग हा प्रवास सुरू झाला. तर केसकरांनी मला सांगितलं त्यावेळेला की गुरुजींना कुमठेकरांना जिथे अन्न ग्रहण केलं जातं, अन्न सेवन केलं जातं, तिथे पादत्राणं घातलेली चालत नाही. तर हा जो आहाराचा सूक्ष्म भाव आहे, हा समजून जर आपण घेतला, हा उमजून जर आपण घेतला आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं आचरणात आणला, कारण आचरणात आणणं ही सर्वात 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 महत्वाची गोष्ट. आपल्याला अनंत गोष्टी माहिती असतात, त्याला काही सीमाच नाही.
आणि आता हे व्हॉट्सअप वगैरे मुळे तर इतकं ज्ञान झालंय की ओव्हरलोड झालंय ज्ञानाचं. त्यापेक्षा आपण आचरणात किती आणतो हे महत्वाचं आहे. आणि व्हॉट्सअप, टीव्ही वगैरेच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर आता आपण देवाचं दर्शन घेतो. बरेचसे लोक टीव्हीवर दर्शन घेतात, व्हॉट्सअपवर दर्शन घेतात, पण दर्शन या शब्दाचा अर्थ आपण नीट समजून घेत नाही. दर्शनामध्ये डोळे बिळे सगळं वापरलं जातं. पाची ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय वापरली जातात, त्याला दर्शन म्हणतात. आणि ते दर्शन परिपूर्ण असतं. ते दर्शन तुमच्यामध्ये बदल घडवून आणू शकत नाही, आणतं. तर हा जो सूक्ष्म भाव आहे आहारातला, अनवाणी, बिन वाहन घालता, बिन चप्पल घालता जेवणं, आणि बऱ्याच वेळेला आपल्याला ह्यासाठी कधी कधी निर्लज्ज व्हावं लागतं. निर्लज्ज म्हणजे काय की 5 स्टार हॉटेलमध्ये आहे, न लाजता चप्पल काढावी, पूर्ण करा, न लाजता हाताने जेवावं, काही बिघडत नाही. एखादा आपल्याला गाढव म्हटला तरी बिघडत नाही, कारण आपल्या लक्षात आलंय गाढव आपल्यापेक्षा छान आहे. तर त्याच्यात स्थूलता नाहीये गाढवामध्ये, प्राणी जगतात स्थूलता नाहीये. परवा मी गणेश महाराजांचं व्याख्यान ऐकलं, खूप छान महाराजांनी सांगितलं की प्राणी जगतामध्ये, आणि हे अनादिकालापासून चालू आहे, ह्याच्यासाठी काय तुम्हाला पटवर्धन नको, कोणी नको सांगायला. 10,000 वर्ष 20,000 वर्षापासून हे चालू आहे, म्हणजे प्रचिती आली आहे. अजून मनोबोध वरनं मला 2-3 गोष्टी आठवल्या तर सांगतो की आपल्याला सूक्ष्माकडे वाटचाल करताना बऱ्याच अडचणी येतील, पण गुरु जर तुमच्या पाठीशी असले, श्रद्धा जर तुमच्या बरोबर असली तर त्याच्यातून तुम्ही पार व्हाल. पण त्याच्यासाठी काही छोट्या छोट्या गाईडलाईन्स आहेत, त्या थोड्या लक्षात ठेवा. पहिल्यांदा म्हणजे प्रकृती, प्रवृत्ती आणि परिस्थिती ह्यानुसार थोडंसं वागावं लागतं. म्हणजे अगदी पूर्ण निर्लज्ज जेवण चालत नाही. कधी कधी 5 स्टार आहे, एखादा म्हटलं अरे शिरीष घाल रे, जाऊ दे, किंवा ठीक ओम नमः शिवाय म्हणायचं, देवाची क्षमा मागायची, पांडुरंगाची क्षमा मागायची, आणि या मित्रासाठी घालतोय म्हणून. वन्स इन अ ब्ल्यू मून, येस. प्रकृती, प्रवृत्ती, परिस्थिती. प्रकृती म्हणजे काय, 130 किलो वजन आहे, कोणी सांगितलं उड्या मार, अरे प्रकृती बघ तुझी, प्रकृतीप्रमाणे कर. प्रवृत्ती म्हणजे काय, टेम्परामेंट, अंगलट भाषा. म्हणजे काय की कोणीतरी म्हटलं 4 वाजता उठा, ब्रह्ममुहूर्त आहे, अरे पण तुझी प्रवृत्ती आहे का? सुरुवातीला हे सगळं सांभाळ. प्रकृती, प्रवृत्ती आणि परिस्थिती. ही परिस्थिती कशी आहे? कोविडची परिस्थिती होती, बाहेर जाता येत नव्हतं, आजारी पडलाय, बाहेर जाता येत नाही, गुडघा दुखतोय, जाता येत नाही. तर प्रकृती, प्रवृत्ती आणि परिस्थिती. अजून एक गोष्ट आपल्याला पाळायला लागते, ती म्हणजे कुठली गोष्ट सुरू करताना जमेल तसं, जमेल तेव्हा, जमेल तितकं आणि जमेल तिथं, अशी सुरुवात करा. आणि त्याच्याबरोबर अजून महत्वाचं म्हणजे आठवड्यातनं 1 दिवस सुरुवात करा. हर हर महादेव करून धडाम करून सुरू करायचं आणि मग धडाम करून बंद करायचं, त्याचा काही उपयोग होत नाही. तीव्र प्रकारे सुरू केल्यावर तेवढ्याच तीव्र प्रकारे ते बंद पडतं. त्याच्यामुळे जमेल तसं, जमेल तेव्हा, जमेल तितकं, जमेल तिथं, हे सुरुवातीला पथ्य पाळा. आठवड्यातनं एकदा करायला सुरुवात करा. आणि कुठलीही गोष्ट मध्ये मानसिक स्तरावर संयम, पेशन्स जर आपल्यामध्ये डेव्हलप झाला, जर आपल्यामध्ये आतून आला, तर पुढे यश येण्याची 100% शक्यता, 100%. आणि संयम, मग स्थिर बुद्धी, मग सद्भावना, मग शांती चित्माती, मग सुख आत्म्याचं, असं ईशावास्य उपनिषदातलं एक निरूपण आहे. आणि संयमाला सद्भावनेची जोड मिळाली तर ते बनत होतं. हाही महत्वाचा फरक आपण लक्षात घ्या की संयमाला सद्भावनेची जोड लागते, त्याशिवाय सक्सेस नाही, त्याशिवाय यश नाही, त्याशिवाय टिकाऊपणा राहत नाही त्यातला. तर संयम अधिक सद्भावना इज इक्वल टू व्रत, आणि त्याला नम्रतेची जोड पाहिजे, त्याला नम्रतेची जोड पाहिजे. म्हणून 3 सोप्या आहाराच्या गोळ्या मी आपल्याला सांगणार आहे.
या पदार्थातल्या गोळ्या नाही आहेत, पण गोळ्यासारखंच काम करतात. तर पहिली जी गोळी आहे ती म्हणजे, याच्यावर माझे व्हिडिओ पण आहेत, ओम नमः शिवाय आणि पोटाचा घेर असा एक व्हिडिओ केलाय मी. त्याच्यामध्ये आपल्याला नवीन काही विकत घ्यायचं नाहीये, नवीन काही करायचं नाहीये, नवीन काही हत्यार आणायचं नाहीये, काही नवीन करायचं नाहीये. ओम नमः शिवाय माझा आवडता मंत्र आहे. आपण रामकृष्ण हरी म्हणू शकता, श्रीराम म्हणू शकता, जे काही आपल्याला धार्जिण आहे, धार्जिण म्हणजे फेवरेबल आहे, जे काही आपल्याला आवडतं ते आपण म्हणू शकता. कारण जगामध्ये काय घडेल, कसं घडेल, केव्हा घडेल हे आपल्या कुणाच्याच हातात नाही. त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं, त्याला रिॲक्ट कसं करायचं, त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे 100% आपल्या हातात आहे. तर या व्हिडिओमध्ये आम्ही राहुल द्रविडचं उदाहरण घेतलंय. राहुल द्रविड सगळ्यांना माहिती आहे का? राहुल द्रविड प्रत्येक बॉल छान क्लिअर करायचा आणि केव्हा तरी एखादी 4-6 वगैरे मारायचा वगैरे. तर कुणी जर म्हटलं डॉक्टर पटवर्धन तुम्ही गाढव आहात, ओम नमः शिवाय, आणि तो काय बोलेल आपल्या हातात नाही. त्याच्यामुळे ते लगेच मनावर न घेता रामकृष्ण आहे, ओम नमः शिवाय. कुणी म्हटलं डॉक्टर पटवर्धन तुम्ही फार छान भाषण करा, तुम्ही खूप हुशार आहे, काय म्हणायचं जोरात जर तर सद्गुरूंना ऐकू जाऊ दे. कुणी म्हटलं डॉक्टर पटवर्धन मला 10,000 रुपये द्या, काय म्हणायचं ओम नमः शिवाय. याच्यामुळे पोटाचा घेर कसा कमी होतो, याच्यामुळे वजन नियंत्रण कसं होतं, याच्यामध्ये काय होतं की जर आपली रिॲक्शन, आपली प्रतिक्रिया कुठल्याही इव्हेंटला जर फिक्स असली, पूर्वनियोजित असली. आता मला सवय झाली आहे, 4 वर्ष झाली. पेशंट सर पैसे नाही आणले, ओम नमः शिवाय घेऊन या. पण पहिले ओम नमः शिवाय. सर पैसे घेऊन आले, अरे वा ओम नमः शिवाय देऊन टाका. युअर रिएक्शन युअर इव्हेंट्स विल कीप ऑन चेंजिंग. रिक्षा, अरे एका रिक्षावाल्याने आम्हाला लुंगलं म्हणजे समजतं का? काय दोघांनी ठिकाणी लुंगलं म्हणजे फसवलं. कुठल्या गावातला शब्द आहे मला माहित नाही, कारण मी बरीच गावं हिंडत असतो. ओम नमः शिवाय म्हणून सोडून दिलं, म्हटलं पुढच्या वेळेला आपण सावध राहायला. हा एक सोपा कान मंत्र आहे. ओम नमः शिवाय. सोमवार शंकराचा वार आहे, उद्या सोमवार आहे, तर उद्यापासून आठवड्यातला 1 दिवस तरी हे सुरू करा. महिलांसाठी स्वयंपाक खूप छान झाला, ओम नमः. काय मीठ जास्त पडलं, ओम नमः शिवाय. तेच 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 बनवता, ओम नमः शिवाय. नवीन काही करायचं नाहीये, फक्त काय करायचंय आपल्याला सॉफ्टवेअर बदलायचंय. फक्त काय करायचंय सॉफ्टवेअर बदलायचं. आणि सॉफ्टवेअर जर आपलं बदललं, विचार जर आपले बदलले, तर हार्डवेअर आपोआप बदलतं. हार्डवेअर आपोआप बदलतं. आणि ॲलोपॅथीमध्ये, कारण मी प्रामुख्याने ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे, ॲलोपॅथीमध्ये जास्त करून कुठलाही अवयव काढून टाकतात, सॉफ्टवेअर तसंच ठेवतात, आणि तो माणूस मग कधी कधी वेडा पिसावतो. हे सॉफ्टवेअर बदलायचं अत्यंत प्रभावी जुनं शस्त्र आहे, याच्यात नवीन काही नाहीये. सद्गुरूंनी, माऊलींनी, सगळ्यांनी हे आपल्याला पहिल्यापासून सांगितलंय की देवाचं नाव आपल्या बरोबर असावं, क्षणभर सुद्धा देवाचं नाव. तर क्षणोक्षणी काहीतरी घडत असतं, आणि क्षणोक्षणी जर तुम्ही ओम नमः शिवाय म्हणत राहिला तर आपोआप तुमच्यामध्ये स्वनियंत्रण. जेवताय, जर हे सगळं व्याख्यान 4 शब्दात आटपायचं असेल तर उदरभरण नोहे जाणिले यज्ञ कर्म, विषय पण झाला, एवढ्यातच सगळं व्याख्यानच संपतं. उदर भरण नोहे, पोट भरणे हे काम नाही, जाणिले यज्ञ कर्म. एवढं जरी समजलं तरी ओम नमः शिवाय. पण समजत नसल्यामुळे, आमच्यासारखे बालबुद्धीवाले लोक असल्यामुळे एवढी लांबट लागतात. तसंच मनाच्या श्लोकामधला एक खूप सुंदर श्लोक आहे, तुम्हाला माहिती आहे का? जनी भोजनी. इकडनं या बाजूने काय आवाज येतोय का? जनी भोजनी नाम वाचे. इकडनं हे सगळे स्वनियंत्रणाच्या पलीकडे गेले तेव्हा स्वनियंत्रण आलेले आहे.
जनी भोजनी नाम वाचे वतावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी. आता या चौथ्या चरणाचा काय अर्थ आहे? जनी भोजनी नाम वाचे वदावे, यात काही फार अवघड नाही आहे, की जेवताना सोपं आहे. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, यात सुद्धा काही फार अवघड नाही आहे. जोरात म्हणा, लोक लाजतात, पण मी मगाशीच सांगितलं थोडं थोडं निर्लज्ज व्हायला हरकत नाही, लिमिट मध्ये. म्हणजे बायको न खवळेल एवढं तरी निर्लज्ज व्हा. बायको खवडायला लागली तर निर्लज्जपणा लगाम लावा. निर्लज्जपणा. हरिचिंतने अन्न हेवित जावे, तरी श्री हरी पावी देतो स्वभावे. म्हणजे काय? आता हे आमच्या बालबुद्धीच्या पलीकडचं होतं, आधीच सांगतो. तुमच्या लक्षात आलं असेल की बऱ्याचशा गोष्टी माझ्या बालबुद्धीच्या पलीकडेच होत्या. तर याचं निरूपण वाचलं मी. S.K. कुलकर्णी म्हणून जुन्या काळात सकाळचे संपादक होते 25 वर्ष. खूप सुंदर त्यांचं मनाच्या श्लोकावरचं निरूपण आहे. त्यांनी लिहिलंय, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, म्हणजे देवाचा पावणे हा स्वभाव आहे. स्वभावे म्हणजे आमच्यासारख्या बालबुद्धी असलेल्या लोकांनी काळजी करू नये, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभाव. आणि स्वामींनी बघा किती सुंदर श्लोक तयार केला की जेवण जगामध्ये काहीही आपण चुकू शकतो, विसरू शकतो, राहू शकतं. आणि आपल्याकडे खूप सुंदर आर म्हटलं की झालं, सॉरी म्हटलं की झालं, आमकं केलं की झालं, तमकं केलं की झालं. पण जेवण ही एकमेव गोष्ट अशी ही आपण विसरत नाही. कारण आतूनच प्राण्यासारखं तेवढं एक बरं आहे, पांडुरंगाने चांगलं केलं. काहीतरी प्राण्यात आणि आपल्यात सिमिलॅरिटी ठेवली आहे की प्राण्याला भूक लागते तशी माणसाला भूक लागते. फक्त माणसाला पोट भरलं की नाही कळत नाही, किंवा तो कळून घ्यायचा प्रयत्नच करत. तर किमान पक्षी जेवताना जरी आपण ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ काही म्हणा, सद्गुरू महाराज की जय हे डोक्यात ठेवलं तरी सुद्धा आपल्याला देव पावणार. त्याचा हा स्वभाव आहे. काळजी करू नका. म्हणजे काय झालंय, प्रत्येकाला एवढी काळजी आहे. पोचला का, आला का, कुठं पोचला, गाडी काय झालं, लेट झाली का, अरे काय होणार आहे आता. आणि ते भावनेच्या मनाच्या श्लोकामध्ये 5 श्लोक आहे. मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अचानक अकस्मात कोणी पुढे जात आहे, पुढे ना जणी लो बरे शोक त्यांचे, म्हणून जणी मागवता जन्म घेतली. काय घडायचं आता? एक तर वर जाईल किंवा घरी जाईल, दोन्हीपैकी काय तिसरं काय घडणार, काहीच घडणार नाही. कशात डोकेदुखी करायची. पण एनिवे बोलायला गोष्टी सोप्या असतात, त्याची कृपा झाल्याशिवाय प्रगती होत नाही. तर 2-3 गोष्टी मी प्रकृती, प्रवृत्ती, परिस्थिती, जमेल तसं, जमेल तेव्हा, जमेल तिथं, जमेल तिथं. अजून एक आहारामध्ये असतो व्यायामाचा आहार. तर व्यायामाबद्दल आज मी बोलणार नाही, कारण तो आजचा आपला रोडावतानी विषय नाही आहे. त्याच्याबद्दल मी एवढंच सांगेन की प्रत्येक वेळेला लोक विचारतात की किती करू, किती वेळ करू वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये एकच यार्डस्टिक आहे, एकच निकष आहे की छान वाटलं पाहिजे तुम्हाला. किती सूर्यनमस्कार केल्यावर छान वाटतंय तुमचं तुम्हीच स्वतःला सांगू शकता. पटवर्धन किंवा टीव्हीत एखादा बाबा सांगतो त्याचा उपयोग नाही, कारण ते त्याच्यापुरतं सत्य. एखादी बाई चतुर सूर्यनमस्कार सुद्धा तिला फार होत. 75 वर्ष वय आहे, 85 वर्ष वय आहे. चतुर सूर्यनमस्कार म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस कळलं नसेल. आणि 30 वर्षापूर्वी एका बाईला मी सांगितलं तुम्ही चतुर सूर्यनमस्कार करा, तर त्यांना कळलंच नाही. म्हटलं नुसतं खुर्चीत बसून नुसतं हात वर करा, बसूनच आज चतकोर झाला. असं 3 महिने झाले की उभे राहून करा, पावशेर झाला वगैरे वगैरे वगैरे. तर किती सूर्यनमस्कार करायचे, किती चालायचं, किती काय करायचं, छान वाटलं पाहिजे, प्रसन्न वाटलं पाहिजे दिवसभर. दॅट्स द ओनली यार्डस्टिक. 5 करा, 50 करा, 500 करा, 10 करा. रामदास स्वामी म्हणे 1200 सूर्यनमस्कार रोज करायचे. एक व्याख्यान झालं माझा अमृतसरमध्ये. एक सरदारजी उठून उभा राहिला, काय रामदास स्वामी काय फक्त सूर्यनमस्कार करायचे ना? म्हणजे त्यांची गोष्ट वेगळी आहे. ते 1200 सूर्यनमस्कार अर्ध्या तासात सुद्धा करत असतील
आपण कुठे बाहेर गेलो आणि आपल्याला काय माहिती. तर आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. हे 3-4 ज्या गोष्टी आहेत ह्या जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला व्यायामाच्या आहारामध्ये अडचण येणार नाही. एक या हॉलची गोष्ट मला फार आवडली की घड्याळ तिकडे समोर आहे. त्यामुळे मला सारखं मोबाईलमध्ये बघावं नाही लागत. अजून किती वेळ राहिला कारण आपण 7:10 बरोबर थांबू आणि 7:15 पर्यंत त्यांनी चालू ठेवा म्हणून सांगितलंय. 7:15च्या पुढे कार्यक्रम असतो. अजून आपल्याकडे अर्धा तास आहे. त्या अर्धा तासामध्ये 3-4 गोष्टी आपल्या बरोबर अव्याहतपणे असतात आणि सगळ्यांना त्या गोष्टी माहिती आहेत. नवीन काही नाही त्याच्यामध्ये. एक आहे श्वास. हा जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्याबरोबर श्वास. दुसरा आहे जागरूकता, अवेअरनेस, कॉन्शियसनेस. जन्मभर आपल्याबरोबर आहे. जेव्हा आपण ब्रह्मचरणी लीन होऊ, जेव्हा आपण देह ठेवू, तेव्हा हे आपल्यामधून जाणार आहे. तिसरी गोष्ट जी असते ती म्हणजे पोश्चर. बसलोय कसे, उभे कसे आहात, चालताय कसे आणि लोळताय कसे. या 4 गोष्टी आपल्या बरोबर अव्याहतपणे आहेत. कुठलंही काम करत असा, एकतर आपण बसलेले असाल, उभे असाल किंवा चालत असाल आणि घरी असाल आणि विश्रांतीची वेळ असेल तर लोळत असाल. झोपणं हा शब्द मी वापरत नाही कारण झोपायची एक प्रत्येकाची वेगळी स्टाईल असते. कोणी असे पाय करून झोपतो, कोणी तसे पाय करून झोपतो, कोणी एक पाय वर एक पाय खाली. त्याच्यामध्ये फक्त सद्गुरूच बदल करू शकले तर शकतील. आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस त्या भानगडीत न पडलेला नाही. आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला जन्मभर काहीतरी करावं लागतं. तर या 4 गोष्टीत जर आपण काही सुसूत्रता आणू शकलो, जर काही स्वनियंत्रण आणू शकले तर आपोआप रोगमुक्ती येईल. आणि नुसतं रोगमुक्तीवर थांबता येत नाही. रोगमुक्तीच्या पुढे आपल्याला जावं लागतं. याच्यामध्ये एक माझा आवडतं उदाहरण आहे. हा सिनेमा मी टीव्हीवर खूप वेळा बघतो. जुन्या काळातल्या लोकांनी बघितला असेल. सीता और गीता सिनेमा कोणी कोणी बघितलाय? किती वेळा बघितलाय? टीव्हीवर असतो त्यामुळे आता काय मोफत आहे, चकटफू आहे. आणि आमच्याकडे ते FTP वाले FTP त्यांचं असं म्हणणं आहे फुकट ते पौष्टिक. खारी खाऊ नका, फुकट ते पौष्टिक असं तर पचन होईल. तर सीता और गीता या सिनेमामध्ये एक सुंदर प्रसंग आहे. ज्यांनी बघितला नाही त्यांनी परत एकदा हा सिनेमा तेवढ्यासाठी बघा. या सिनेमामध्ये असं घडतं की संजीव कुमार महाबळेश्वरला चाललेला असतो आणि हेमा मालिनी त्याच्या गाडीत घुसते. त्याला माहित नसतं. मग कळतं. मग तो तिला विचारतो, आपको कहाँ जाना है? हेमा मालिनीला. हा प्रसंग सांगताना सुद्धा बरं वाटतं की आपण संजीव कुमार आणि आपण हेमा मालिनीला विचारतो आपको कहाँ जाना है. घडणार नाही पण तरी मनोमन आपण जशी मनोमन टेस्ट घेतली तशी. तर हेमा मालिनी संजीव कुमारला विचारते गाड़ी कहाँ जा रही है? संजीव कुमार तो भगवान की दया से गाड़ी तो महाबलेश्वर ही जाएगी. हेमा मालिनी म्हणतो तो फिर क्या आधी गाड़ी महाबलेश्वर जाएगी और आधी गाड़ी मुझे जहां जाना है वहां जाएगी? नहीं 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 नहीं, गाड़ी तो पूरी की पूरी महाबलेश्वर ही जाएगी. यातला जो नतीतार्थ आहे, याच्यातला जो सूक्ष्म भाग आहे की फक्त वजनावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. माणूस पूर्ण बदलावा लागतो. संपूर्ण कायापालट व्हावं लागतं. नुसतं जर वजन कमी करायचा प्रयत्न केला तर ते आमच्या 40 किलो वाल्या बाईसारखं होईल किंवा माझ्यासारखं सुद्धा होईल. जुन्या काळात 76, 84, 80, परत 84, परत 76. उलट त्याच्यापासून धोका जास्त आहे. तर आमूल ग्राम काय आता मला मराठी कच्चा आहे तर पूर्ण बदल हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे ह्या 4ही गोष्टीवर जर आपलं स्वनियंत्रण आलं तर रोगमुक्ती नाही, रोगमुक्तीच्या पलीकडे जाऊन आपण प्रसन्नतेकडे वाटचाल. कारण आता एक नवीन पुस्तक माझ्या डोक्यात आले. त्याचं टायटल असं म्हणजे पोट बाहेर डॉक्टरांचे देणे, पोट आत प्रसन्नतेचे देणे. कारण आपली वाटचाल प्रसन्नतेकडे गेली पाहिजे. नुसतं रोगमुक्ती करून उपयोग नाही.
तर त्याच्यासाठी जो भाग आहे की काम, जे काही आपण काम करतो त्याच्यासाठी अगदी सोप्या भाषेमध्ये आपलं काम पूर्ण झालं, आपलं काम मनापासून केलं, पूर्ण प्रयत्न करून केलं की एकच मंत्र म्हणायचा जो सगळ्यांना माहिती असतो, फक्त वारंवार आपण म्हणत नाही त्याच्यामुळे तो फसत नाही. तो मंत्र नाहम करता हरी करता, हरी करता ही केवळ. माझे प्रयत्न झाले, माझ्याकडून मी सर्व प्रयत्न या कामामध्ये ओतलेले आहेत, मनापासून केलेलं आहे. आता जे काही घडणार ते त्याच्याकडून आहे. ही भावना आपल्या जर कामात आली तर तुमच्यामध्ये अप्रसन्नता यायचं कारणच उरणार नाही. आणि याच्यामध्ये केसकरांनी आम्हाला फार छान सांगितलं एकदा की तुम्ही काहीतरी योजलं आणि ते घडलं तर ते सत्य आहे, म्हणजे पांडुरंगाची कृपा आहे. आणि जर घडलं नाही तर ते असत्य आहे, ही सुद्धा पांडुरंगाची कृपा आहे, म्हणून ते घडलं नाही. असं जर आपण भाव ठेवला आपल्या कामात, नाहम करता हरी करता, हरी करता ही केली. आणि ह्याच्याच अनुषंगाने हल्ली कॅन्सरचं प्रमाण भयानक वाढलंय. जेव्हा मी मेडिकल कॉलेजमध्ये होतो 75 साली 80 साली, तेव्हा असं तुरळक ऐकू यायचं, याला कॅन्सर झाला, त्याला कॅन्सर झाला. हल्ली 2 दिवसांनी ऐकू येतं कुणाकडे कॅन्सर झाला. सिगरेट ओढतोय, बिड्या ओढतोय, हा कॅन्सर झाला, फुफ्फुसाचा आपण समजू शकतो. दारू पितोय, लिव्हरचा कॅन्सर झाला आपण समजू शकतो. एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, एखाद्या कारखान्यामध्ये पर्टिक्युलर माणूस पर्टिक्युलर गोष्टीचं काम करत असतो, त्याच्यामुळे एखाद्या वेळेस कॅन्सर होऊ शकतो हे आपण समजू शकतो. पण काही कॅन्सर असे आहेत की ज्याला एक्सप्लेनेशन सापडत नाही. आमचेच एक गुरु समान सिनियर डॉक्टर आहेत, त्यांना ब्लॅडर कॅन्सर झाला. तेही चक्रावले, मी चक्रावलो, अजून एका माझ्या मित्राला असाच कॅन्सर झाला, तर मी चक्रावलो, कारण तो माझ्या सारखं सगळं करायचं. तर ह्याच्या मागचं कारण या वर्क एथिक मध्ये आहे की कॅन्सर हा इंटरनल डिस्टर्बन्स आहे, बाहेरून काही येत नाही. म्हणजे सिगरेट वगैरे आपण सोडून देऊ, पण जे इतर कॅन्सर आहेत, नॉन हॉजकिन, हॉजकिन, बरेच कॅन्सरचे प्रकार आहेत. इट्स बेसिकली अ डिस्टर्बन्स इन द इम्युनिटी हा इंटरनल डिस्टर्बन्स. आणि ही इम्युनिटी केव्हा डिस्टर्ब होते, जेव्हा सगळं लोड आपण स्वतःवर घेतो. यात मी व्याख्यान दिलं, गेला कामातनं गेलं, ठरवतोय तू कशाला भाव खातो, किंवा आज माझं व्याख्यान चांगलं झालं नाही, तुझा काय संबंध. तर कुठल्याही कामामध्ये जेव्हा नाहम करता हरी करता, हरी करता ही केवळ ही भावना येते, तेव्हा हा इंटरनल डिस्टर्बन्स होत नाही, तुमची इम्युनिटी डिस्टर्ब होत नाही. आणि त्यामुळे माझी अशी धारणा आहे, माझी अशी भावना आहे, आणि पांडुरंगाच्या कृपेने मी हे बोलतोय की हा जर भाव आपण मनात ठेवला तर कॅन्सरचं प्रमाण पुण्यामध्ये नक्की फरक पडतो, नक्की फरक पडतो. त्यामुळे वर्कच्या बाबतीत हे तुम्ही लक्षात ठेवा, हा हम करता हरी करता, हरी करता हरी करता. अजून एक छान पुस्तक, एक 6-7 वर्ष झाली मी आंग्ल पुस्तकं वाचायचं बंद केलं इंग्रजी भाषेतून, कारण माझ्या लक्षात आलं की मराठीमध्ये, संस्कृतमध्ये, प्राकृतामध्ये जे आहे त्याच्या बाहेर काही नाहीये. पण आंग्लाची जेव्हा मी पुस्तकं वाचली, त्याच्यामध्ये फार छान पुस्तक वाचलं होतं, त्याच्यातली चांगली पुस्तकं नाही असं नाही. द इनर गेम ऑफ वर्क म्हणून. तर त्या गृहस्थाने एक छान उदाहरण दिलं होतं की वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये, पाश्चात्य संस्कृतीमध्ये जर स्पर्धा नसली तर प्रगती होऊ शकत. आणि ईस्टर्न फिलॉसॉफी म्हणजे आपली फिलॉसॉफीमध्ये स्पर्धा नको असं पॅराडॉक्स आहे, असं त्यांनी त्या पुस्तकात लिहिलं होतं. आणि त्याचं उत्तर त्याला समुद्र किनारी सापडलं असं त्यांनी त्या पुस्तकात लिहिलंय. त्या पुस्तकाला लिहिले ते सर्फिंग म्हणून एक खेळ असतो, ओल्ड स्पाइसच्या जाहिरातीत असतो, ते असा सर्फिंग बोर्ड असतो आणि तो मनुष्य सर्फिंग करत असतो. ज्यांना सर्फिंग समजलं नाही, गुगलवर टाकून बघा, चित्रमित्र येतं, त्यामुळे कळतं सर्फिंग म्हणजे नक्की काय आहे. तर त्यांनी लिहिलं त्याचं हे घालत नाही. सर्फिंग बोर्ड, ही वेट्स फॉर द बिगेस्ट वेव्ह टू कम.
सर्वात मोठी लाट आल्यावर तो याचा अर्थ काय की मोठी लाट आल्यावर तो म्हणतो येस दिस इज वर्थ माय टेस्ट. तर अशा प्रकारे स्पर्धा उपयुक्त आहे असं त्या सद्गुरुस्थांचं म्हणणं होतं. आणि एका परीने ते बरोबर आहे. जेव्हा बालबुद्धीत माणूस असतो तेव्हा हे बरोबर आहे. पण याच्यापेक्षा प्रगत उदाहरण मला गीतेमध्ये आणि अध्यात्म आणि जीवन नावाचं एक खूप सुंदर पुस्तक आहे. डॉक्टर श्रीकृष्ण देशमुखांचं गुडगुडमध्ये ते संत आहे. त्याने दिलंय की प्रत्येक काम हे देवासाठी करायचंय असं समजून तुम्ही करा. मग स्पर्धा ईर्षा त्याचं चांगलं माझं चांगलं हा प्रश्नच उद्भवत नाही. सो व्हेर इज द क्वेश्चन ऑफ अप्रसन्नता. अप्रसन्नता वगैरे तुमच्या करिक्युलम मधून निघून जाईल. आता याच्यामध्ये प्रश्न असा निर्माण होतो हे मला शक्य आहे का. दिस इज $1 million क्वेश्चन. मला हे जमेल का. माऊलीला जमलं, यांना जमलं, त्यांना जमलं, जे मालपुरी आहेत त्यांना जमलं, आपल्याला जमेल का. याचा अगदी सोपं उदाहरण आहे. अगदी सोपं आहे. एक 15 वर्षापूर्वी स्मार्टफोन आले होते आणि बरेच लोक धडाधड स्मार्टफोन घेत होते. काही कारणाने मी घेतला नव्हता. एक पेशंट मला म्हणाले अहो डॉक्टर तुम्ही अजून ते कौरव पांडवांच्या जमान्याचे फोन वापरता. एकीकडे सांगता की साधी मुलं बंद करत नाही फक्त दुर्बिणीतलं बंद करतो आणि इथं तुम्ही साधा फोन वापरताय. काय तुमचं काम बरोबर नाही म्हणाल. लगेच आमचा अहंकार जागृत झाला. खाली गेलो. आता सगळी मोबाईलची दुकान आहेत आपल्या खाली. एक स्मार्टफोन घेऊन आलो. 5,000 रुपये जेव्हा किंमत होती सॅमसंगचा. मला माहितच नव्हता हा फोन चालतो कसं. घेऊन आलो कार्ड बीड घातलं आणि तो फोन आला मला एका कोणाचा तरी. मला कळेच ना काय करायचं कारण इकडे लाल इकडे घेऊ असं म्हटलं घ्यायचं कसं हेच कळेल. तर माझ्यासमोर एक शाळा अवतारमध्ये बसलेलं. आम्हाला तर सर असं करा नुसतं असं करू कसं चालेल. पण असं करा मी आता आणि मग 15 फोन आला. मी असं माझ्या पुतण्याने मला बघितलं. आर्किटेक्ट आहे सत्यजित नाही. तो म्हणाला काका मला वाचवाच वाटतं. काका असं नाही करायचं. मला नुसतं असं ओम नम शिवाय. तेव्हा मला ओम नम शिवाय सोपं आहे. सोपं आहे का नुसतं कुठल्या तरी गोविंदाच्या सिनेमात गाणं आहे ना तसं झालं. जे मी आपल्याला सांगतोय हे तितकंच सोपं आहे. मग तुम्हाला करायचं काय. आम्हाला करायचंय काय. जे आपण करतोय सद्गुरूंसाठी करतोय. हे व्याख्यान सगळे सद्गुरूच आपल्या समोर बसले. सगळ्यांमध्ये सद्गुरूचा अंश आहे. आपल्यासाठी आपण काही करत नाही त्याच्यासाठी करतोय. हा भाव माणूस ठेवायचा. आताच आमचं हळवे साहेबांशी बोलणं झालं. ते म्हणाले सरदेसाई सरांची इथे खूप व्याख्यान झाली. एक सरदेसाई जे उदाहरण द्यायचं ते माझ्या डोळ्यासमोर आलं. सरांनी प्राईड एक्झिक्युटिव्ह मध्ये खूप छान व्याख्यान दिलं. त्याच्यात त्यांनी आंधळ्याला रस्ता क्रॉस करायचं स्लाइड दाखवली आणि ते म्हणाले हा माणूस कुठल्या भावनेतनं त्या आंधळ्याला रस्ता पार करवतोय ह्याच्यावर तुमची कर्म कसं चाललंय ठरतं. कायदा म्हणून करताय, नैतिकता म्हणून करताय का आत्मीयते म्हणून करताय. तर आत्मीयता ही जी आहे ही सर्वात मोठी पाहिजे. हा भाव महत्वाचा आहे. क्रिया हीच राहणार. पाणी प्यायची क्रिया तीच आहे पण कुठल्या भावनेतून तुम्ही पाणी पिता. उदरभरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म मला अशी ढेकर आली की बायको खूप खवळते. ढेकर येणारच घरभर पाणी प्यायला म्हणून पाणी हळू प्यायचं महत्व आहे. तर भाव झाला, कामाबद्दल झाला. मग आलं पोस्टर. तर पोस्टर जर तुमचं आमचं सुधारलं तर 99% गोष्टी क्लिअर. कारण पोस्टर आपल्या बरोबर 24/7 असतं. परमनंटली आयदर यू आर सिटिंग, स्टँडिंग और वॉकिंग और इंग्रजीमध्ये लोळण्याला शब्द मला माहित नाही म्हणून लोळिंग म्हणतो. लोळिंग तर लोळताना पोटावर लोळा. आता कारण सांगत बसत नाही. गुगलमध्ये शोधा. डीप सिटेड लिम्फॅटिक असते
तुमचं कल्याण होणार पूर्णविराम ओम नमः शिवाय श्रीराम. पोस्टर मध्ये बसताना ताट खांदे माग, मान मधोमध वगैरे वगैरे. चालताना तसंच, बसताना सुद्धा. पोस्टर मध्ये सर्वात काळजीपूर्वक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे पोटाचं स्मित हास्य. पोटाचं स्मित हास्य म्हणजे काय? पोट स्वल्प आत ओढलेलं पाहिजे आणि पोटामध्ये ओटीपोट आत ओढलेलं. ओटीपोट म्हणजे बेबीच्या खाली 2 बोट जाऊन ओटीपोट थोडंसं. तर पोस्चर मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर येतं अवेअरनेस, जागरूकता. तर ते ओम नमः शिवाय प्रत्येक 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 घटनेला जर आपण ओम नमः शिवाय रामकृष्ण हरी श्रीराम. एक आमचे मित्र होते, त्यांची एक हॅबिट सवय होती, 80 सालची गोष्ट आहे, भाटिया साहेब म्हणून आमच्यावर. ते कुणी काय म्हणे अगदी बरोबर म्हणायचे. भाटिया साहेबांना जर चुकून कोण म्हटलं हो भाटिया साहेब तुम्ही गाढव आहात, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. प्रश्नच पेटला. मग पुढे काही संभाषणच होत नाही. कोणी म्हटलं अगदी बरोबर. सद्गुरू महान आहे, अगदी बरोबर. सद्गुरू महान अगदी बरोबर. पण या अगदी बरोबर पेक्षा मला ओम नमः शिवाय पुण्य मिळतं न मिळतं, एखादा म्हणायला पुण्य मिळतं का पुढचा भाग आहे. पण ओम नमः शिवाय म्हटल्याने छान वाटतं. एवढं मला 4 वर्षाच्या अनुभवातून कळलंय. आणि ज्यांनी ज्यांनी हे फॉलो केलंय त्यांनाही कळलंय. आणि यात काही माझा मोठेपणा नाही आहे, हे अनादी कालापासून येत असत. आणि नंतरची गोष्ट आहे श्वास. तर श्वास जर आपण जागरूकतेने घेतला, श्वासाची पकडापकडी करायची नाही, घ्यायचा सोडायचा, फक्त जागरूकता. आणि याचाही एक मी व्हिडिओ बनवलाय. नुकताच मी ऋषिकेशमध्ये एका शिबिरासाठी जाऊन आलो. मांडुक्य उपनिषदाचं शिबिर होतं आणि मा त्रिपुरा शक्ती म्हणून एक डच बाई, त्यांच्याकडून आम्ही या मांडुक्य उपनिषद शिकलो. बघा आता काय दिवस आले. हे चांगले म्हणायचं, याला एका दृष्टीने चांगलंही म्हणता येतं की ती डच बाई, तिने संन्यास घेतला, ती भारतात येऊन भारतीयांना मांडुक्य उपनिषद शिकवते आणि आम्ही त्यांच्याकडून शिकलो. खूप छान तिने. तर तिने हे ओटीपोट आत घ्यायचं शिकवलं. आणि स्वामी रामांच्या पुस्तकामध्ये त्यांनी ब्रेथचं खूप छान दिले. ते उदाहरण मी त्या व्हिडिओमध्ये घेतलंय. आणि मी सायकलिंगचं उदाहरण घेतलंय कारण सायकलिंग माझ्यासाठी खूप प्रिय आहे. तर सायकलवरनं जर समजा आपण पडलो तर पहिली प्रतिक्रिया म्हणजे मी 2-3 वेळा पडलोय आणि सायकलचा एक चांगला गुण आहे, ते 4-5 वर्षातून तुम्हाला पाहतोच. आणि मग पडल्यावर कसं वाटतं हे तुम्हाला कळत राहतं अजून. तर पडल्यावर पहिल्यांदा काय कुणी आपल्याला बघितलं नाही, मग कुणी बघितलं नाही म्हटलं मग पटकन काय नाही काही नाही, हे काही नाही काय लागलं ना, काही नाही काय. तर त्या स्वामी रामांनी त्या ह्याच्यात लिहिलंय की अशी कुठलीही घटना घडली तर उठायची घाई करू नका. कोणी बघितलंय का त्याची पण काळजी सोडा. आपलं ब्रीदिंग नॉर्मल करा, आपलं ब्रीदिंग नॉर्मल करा. आणि पडल्यावर येतं श्वास पुढे मागे होतो. जस्ट ब्रिंग युअर ब्रेथ बॅक टू नॉर्मल. त्याच्यामध्ये त्याने खूप छान 2 उदाहरणं दिली आहेत. ते खूप वर्ष अमेरिकेत वास्तव्य करून होते. तर अमेरिकेचे त्यांचे मित्र असतात, त्यांची बायको त्या बग्गीतनं खाली पडते. ते घरी बग्गी ठेवलेले असते शोपीस म्हणून. तर लगेच सगळे तिच्याकडे धावतात. तर नवरा म्हणतो काय धावायची गरज नाही, शी नोट वाटली, तिला माहिती काय करायचं, काय केलं त्यांनी, शी नॉर्मल आहे सगळे, तिने उडायची घाई करत नाही, काय नाही काय नाही. सो जस्ट डू इट. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की पहिल्यांदा तुम्हाला अवघड वाटेल, तुम्ही असं असं करा. मग हळूहळू तुमच्या लक्षात येईल की अरे ओम नमः शिवाय म्हणायचे, असं ओम नमः शिवाय प्रेमाने शांततेने म्हणा. पोस्चर ताट उभं राहायचं, त्यामध्ये ताणतणाव कशाला. सुरुवातीला थोडं कॉन्शियस होतो माणसाला, पोटात घेतो, इव्हेंच्युअली इट विल बिकम युअर स्वभाव. त्याच्यामध्ये सहजता येईल, त्याच्यामध्ये स्वस्थता येईल, त्याच्यामध्ये स्वाभाविकपणा येईल. आणि हा स्वाभाविकपणा तुमच्या त्या पहिल्या उदाहरणासारखा झाला. झिलबीला त्यांनी काय केली,
म्हणजे काय, जिलबीबद्दल राग नाही आणि जिलबी खाणार नाही त्याबद्दल क्षमा. हा भाव, हा सूक्ष्म, या सगळ्या गोष्टी सूक्ष्म आहे. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की सूक्ष्म गोष्टी विकल्या जात नाही. सूक्ष्म गोष्टी विकल्या जात नाहीत, त्या मोनेटाईज करता येत नाही. दृढार्थाने पांडुरंग उपेरी हे वर्कशॉप सुद्धा मी चांगल्या प्रकारे मोनेटाईज केले. आता त्यातला माझा भाव मोनेटायझेशनचा संपलाय. पण जेव्हा मोनेटाईज करायचो, मोनेटाईज हा शब्द एका वेळेस जड जाईल, हे पैसे कमावणे, तर हाही उद्योग मी केला 10-12 वर्ष. पण आता कोण मनुष्य करून टाकला. आता मी जास्त करून देवळातच बोलतो, कारण देवळाचा एक गुण आहे की देवळामध्ये व्याख्यान झालं, देवळामध्ये काही सांगितलं तर त्याचा परिणाम लोकांवर खूप चांगला होतो, त्यांची सद्गुरूंची कृपा. त्याच्यामुळे कुठेही देवळात मला जर आमंत्रित केलं तर मी पूर्ण प्रेमाने, आणि हे काही सांगायची गरज नाही, येईल आणि बोलेन, त्याच्यामध्ये काय. एक गोळी मी आपल्याला सांगितली ओम नमः शिवाय, पोश्चर बद्दल सांगितला. अजून एक सुंदर गोळी आहे जी आपण ताबडतोब घेऊ शकता. परत पटवर्धनी सिस्टीम मध्ये खर्चाचा आम्ही कलम कुठंच सांगत नाही. काही खर्च करायची गरज नाही. एक दिवस आठवड्यातला अळणी वार म्हणून पहा. अळणी वार म्हणजे काय, स्वयंपाकामध्ये त्या दिवशी काय करायचं, मीठ घालायचं नाही. समजा घरातली लोक याला कबूल झाली नाहीत, काही बिघडत नाही, त्यांचं ते मीठ घालू शकतात. अगदी तुम्हाला बुडबुडा आला, नाही यार नाही बरं वाटत, थोडंसं असं अस्वस्थ वाटतं, नाही घाला थोडं मीठ, आहे का नाही काय. अगदी अजून बुडबुडा आला तर लिंबू सरबत प्या मीठ घालून. मी आज लिंबू सरबत घेऊन आलो, बरं असतं म्हणतो. जरी मीठ आज खायचं नसलं, रविवार मी पाळतो शक्यतो, मीठ राहत नाही. या अनुषंगाने मला एक गंमत आठवली. हे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन मध्ये मी मुलं बंद करायला शिकवायचो. काही कारणामुळे आता मी बंद केलं, 1 वर्ष झालं. तर तिथं मी मीठ सोडा म्हणून सांगितलं. आठवड्यातला एक दिवस मीठ सोडा. त्याची आमची मावशी होती थिएटरमध्ये काम करणारी, त्यांना वाटलं जखमेत मीठ घाला, कारण ऑपरेशन थिएटरमध्ये चाललं होतं. सिस्टरांना वाटलं मीठ आणि सोडा घ्यायचा, मीठ आणि सोडा घ्यायचा, म्हणजे मीठ सोडातनं काय काय निघू शकतं. मग मी म्हटलं मीठ वर्ज करा. मग ते वर्ज सुद्धा लोकांना पंपर गेलं. मग आम्ही नुकतेच दिव्यागारमध्ये माझं एक शिबिर होतं, तर त्या दिवशी मी आणि आमचे दुसरे पटवर्धन म्हणून स्नेही होते, ते मीठ घेणार नव्हते. आमचे भाटवडेकर साहेबांनी आम्हाला दोघांसाठी 40 जणांना अळणी ताट, तर तो वेटर विचारत आला अळणी ताट कोणाचा आहे, अळणी ताट. मग आमच्या बालबुद्धीला कळणार आपण एक मीठ सोडा, मीठ वर्ज करा पेक्षा अळणी हा शब्द किती सोपा आहे. आणि हे बिहारमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये खूप ठिकाणी हे व्रत आहे. आणि याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे मानसिक स्तरावर संयम डेव्हलप होतो. आणि ह्याला व्रताचं स्वरूप असल्यामुळे सद्भावना येते. आणि याला नम्रतेची जोड दिली तर हे सिमेंटिंग होतं, पक्क होतं. आणि स्वनियंत्रण, नियंत्रणापेक्षा स्वनियंत्रण महत्वाचं. तर जेव्हा तुम्ही एखादं व्रत करता, आठवड्यात एकदा असतं, इतरांना दास होत नाही, आपल्यालाही रोडायला मदत होते. या 4-5 गोष्टी मी आपल्याबरोबर शेअर केल्या. आता रूढार्थाने आहारात काय घ्यायचं हे फक्त 13 शब्दात माझ्या पुस्तकात सांगितलंय. शिजवलेलं अन्न 2 वेळा कंसामध्ये जेवण, शिजवलेलं अन्न 2 वेळा कंसामध्ये जेवण, एरवी फक्त आणि भरपूर. एरवी म्हणजे 2 जेवणाच्या मध्ये फक्त आणि भरपूर, मोड आलेली कडधान्य, फळभाज्या, फळं वगैरे, आणि कच्च्या फळभाज्या. त्याच म्हणजे हे सोडा ते सोडा आणि ह्या हे याच्यामध्ये काही भानगड नाही. तोंड उघडायचं किती वेळा, 2 वेळा. सकाळी 7, 8, 9, 10, 11, 12, 1. केव्हाही कडकडून चरचरून झटका अशी भूक लागली की घेऊनच टाकायची. आणि 8 तासानंतर परत भूक लागली की घेऊनच टाकायची. याचं खरं शास्त्र आपल्या जुन्या काळात सांगितलंय, बार बार खायसो, बार कुणाला माहितीये, बार बार खायसो रोगी. सारखं सारखं खाणारा कोण, रोगी. 2 बार खायसो
भोगी आणि एक बार खाए सो योगी. आपलं व्याख्यान भोगी लोकांपुरतं मर्यादित असल्यामुळे पण वास्तविक एकच वेळा खायला पाहिजे. पण ठीक आहे, सुरुवातीला हा एक भाग झाला. शिजवलेलं अन्न 2 वेळा कंसामध्ये जेवण, एरवी फक्त आणि भरपूर मोड आलेली कडधान्य, कच्च्या पालेभाज्या, फळभाज्या आणि फळं. आणि याच्या बरोबर अजून एक करोलरी आहे आहाराबद्दल, ती म्हणजे खरी, हे रुढार्थाने मी सांगतो, हा आहार सूक्ष्म आहारच आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये सूक्ष्म आहार आहे. हे पहिलं जे मी आपल्याला सांगितलं हे स्थूल रूपाने शारीरिक स्तरावर आहे किंवा समजणाऱ्या स्तरावर आहे. पण सूक्ष्म भाव दुसऱ्या काही पंक्तींमध्ये आहे. खरी भूक लागल्यावर, खरी भूक लागल्यावर प्रसन्न चित्ताने, सूक्ष्म भाव प्रसन्न चित्ताने सावकाश खाणार, प्रसन्न चित्ताने सावकाश खाणार आणि पोट भरायच्या आधी थांबणार. पोट भरायच्या आधी थांबणार तरच माझी डेअरी कमी होणार पूर्णविराम. ओम नमः शिवाय. सिद्धिराम. आणि पुण्यामध्ये आमचे अजून एक गुरु आहेत. सगळेजण गुरु समानच आहेत तिथे, पण वेगळं नाव घ्यायचं तर डॉक्टर संप्रसाद विनोदांकडे मी अजून मधून जातो. काही डिफिकल्टी आली, काही अडचण आली, काही जण काही प्रॉब्लेम्स असे घेऊन येतात की जे मी समजावून सांगू शकत असलो तरी मला तो तेवढा अधिकार नसतो. तो अधिकार प्राप्त व्हायला तो स्तर यावा लागतो. मग त्यावेळेला मी सरांकडे घेऊन जातो. तर सरांचा एक नेहमी छान प्रश्न असतो कुणालाही, जो मी स्वतःलाही विचारतो की तुम्ही अमुक अमुक गोष्ट, तुम्ही म्हणजे आम्ही त्यात आहे, 10 वर्ष करतोय, 20 वर्ष करतोय, 30 वर्ष करतोय, तुमच्या स्वभावात काही फरक झाला का? तुमच्या आनंदात काही फरक झाला का? तुमच्या प्रसन्नतेत काही फरक झाला का? शारीरिक स्तरावर जर बघायला गेलं तर मला असे खूप लोक भेटतात, अहो सर मी 10 वर्ष 10 किलोमीटर चालते. अरे पण तुझ्या शारीरिक स्तरावर काही फरक झाला का? नाही झाला याचा अर्थ काय चुकलं काही तू. कारण आपल्या दासबोधाचं 3 शब्दी सार आहे, प्रयत्न, प्रचिती आणि प्रभाव. परत एकदा सांगतो, दासबोधाचं त्रिशब्दी सार पांगारकर बुवांच्या प्रस्तावनेत लिहिलंय, प्रयत्न, प्रचिती आणि प्रबोध. तुम्ही अमुक अमुक XYZ प्रयत्न केले, त्याची प्रचिती आली का? नाही आली, याचा अर्थ चुकलं. आणि याचा दुसरा वापर असा करता येतो की ज्याची प्रचिती आली आहे त्याचा उलटा अभ्यास करा. प्रयत्न, प्रचिती आणि प्रबोध. तर खरी भूक लागल्यावर प्रसन्न चित्ताने सावकाश खाणार तरच माझे डेअरी किंवा पोट कमी होणार पूर्ण. आणि हे आपण केल्यानंतर जे काही मी आता आपल्या समोर बोललो पांडुरंग, 6 आठवड्यात तुमचा उत्साह वाढला पाहिजे, छान वाटलं पाहिजे, हलकं वाटलं पाहिजे. 6 महिन्यामध्ये कुणीतरी म्हणायला पाहिजे की ताई किंवा दादा तुमची तब्येत खराब झाली म्हणजे आपलं बरं चाललंय. पण आतापर्यंत साधारण असंच असतं की जरा माणूस बारीक झाला, चेहरा बारीक, हो काय झालं काय झालं, काही झालं नाही, 2च वेळा खातोय, काही झालं नाही, ओम नमः शिवाय म्हणतोय, काही झालं नाही, आणि रविवार करतोय. आता शेवट 5 मिनिटं आहेत. एक प्रात्यक्षिक, मला खोकलाही येतोय अजून मधून, तुम्ही बघितलंय तर ते एक प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवतो की सावकाश जेवण म्हणजे नेमकं काय करायचं. तर त्याच्या हे एक राजू वाटवे म्हणून प्राणी किलर आहे, त्यांनी 15 वर्षापूर्वी हे डेमॉन्स्ट्रेशन आम्हाला डेक्कन जिमखाना क्लब मध्ये दाखवलं. ते मला फार आवडले. एका पुस्तकात मी घेतलं वगैरे, तो भाग आपण सोडून देऊ. तर त्यांनी पाणी त्याचा वापर म्हणून सांगितलं, उपयोग म्हणून सांगितलं. त्यांनी काय सांगितलं की कुठलाही घास, पाणी आपण घास म्हणून वापरू, तो घ्यायच्या आधी काय करा तर त्याचा वास घ्या.
पांडुरंगाचे आभार माना की त्याच्यामुळे हा आपल्याला घास मिळतोय, त्या माऊलीचे आभार माना की त्यांनी हे बनवलंय, वगैरे वगैरे. आणि मग कुठली गोष्ट खायची किंवा प्यायची असेल तर आधी खाली बसा, उभं राहून कुठल्याही गोष्टीचं सेवन करू नका. आणि त्यांनी एक त्याला कुस्ती जोडली की जगातली सर्वात सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे, खाली बसून जेवा किंवा खा. कारण सोप्या गोष्टीच नंतर करायला अवघड जातात. तुम्ही टेबल टेनिस खेळत असेल तर त्याच्या लक्षात येईल की असं बॉल उंच मारू शकतो टेबलच्या बाहेर. ते त्यांनी सांगितलं. ते डेमॉन्स्ट्रेशन द्यायच्या वेळेला मी खाली बसेल म्हणजे ते पूर्ण होईल. मग त्यांनी सांगितलं की घास तोंडात घ्या, तोंडात घेतल्यानंतर लगेच मटा 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 त्याच्यावर हल्ला करू. त्याला 30 सेकंद तोंडात बागडू द्या. 30 सेकंद तोंडात बागडू दिल्यावर चावून चावून तो पातळ झाल्यावर 3 टप्प्याने त्याला गिळा. आणि 3 टप्प्यात गिळून झाल्यानंतर पुढचा घास लगेच तोंडापाशी आणून ठेवू नका. परत 30 सेकंद 20 सेकंद विश्रांती घ्या. आणि जर काही कारणाने हे आपल्याला जमणार नसेल, सावकाश 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 खायचं. माणूस ठेवा, ड्रायव्हर ठेवतो तसं 5-50 हजार रुपये पगार द्यायला लागेल. पण बॅरिएट्रिक सर्जरी किंवा असे अघोरी प्रकार करून हळू जेवण्यापेक्षा एखादा माणूस ठेवला आणि त्याने जर चव्हाण साहेब असं हळू खा हळू खा हळू खा, बिघडत नाही. आपल्या तब्येतीच्या पुढे काही नाही आहे. आणि ह्याच्यापेक्षा सोपा उपाय, कोणाला 15,000 20,000 घालवायचे नसेल तर बायकोला सांगा, नवऱ्याला हळू हळू खा हळू खा. मग बायकोला हळू खा हळू खा. त्याला जोरात मारू नका, तिलाही तितक्याच प्रेमाने. व्हेरी सिम्पल. कारण बॅरिएट्रिक सर्जरी अघोरी उपाय सावकाश जेवण्यासाठी. आणि हा सोपा उपाय एकमेकाला टक्कल बांधणे मनोमान ठेवून. आता हे लगेच पुढचा घास घ्यायचा नाही. मध्ये 30 सेकंदांचं अंतर ठेवा. एक शेवटची अनाउन्समेंट. हे माझं पुस्तक आहे, ते आमच्या मुलांकरांच्या स्टॉलवर उपलब्ध असतं. ज्यांची इच्छा असतील ते घेऊ शकतात. परत एकदा जस्ट टू रिकॅपिच्युलेट, फार अवघड काही आपल्याला सांगितलेलं नाहीये, सोप्या गोष्टी आहेत. हे मोबाईल सारखा आपल्या अंगवळणी पडो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना. आपण सद्गुरूंसारखे इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आभार मानणार नाही, कृतज्ञता व्यक्त करतो. हा एक शब्द आहे जो आपल्या आयुष्यात आला की धन्यवाद. आभार मानण्यापेक्षा कृतज्ञम नित्यम युल फील. एवढं बोलून ओम नमः शिवाय. श्रीराम. सद्गुरू श्री जंगी महाराज आजच्या व्याख्याते डॉक्टर शिरीष पटलदार आणि उपस्थित संत सज्जन योगबंधू भगिनींनो, प्रथम मी आपण सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण बहुसंख्येने इथं उपस्थित राहिला. एवढंच नाही तर आम्ही जेवढी अरेंजमेंट केली होती ती सुद्धा अपुरी पडायला लागली. ती खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. अशी संख्या शेवटपर्यंत ठेवा, शेवटपर्यंत म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत ठेवा अशी विनंती करायची वाटतं. आता या डॉक्टर साहेबांनी अत्यंत सोप्या शब्दात आपल्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून आपण औषधमुक्ती कशी मिळू शकतो, उत्तम आरोग्य सांभाळून आपण फक्त जिवंत शरीरात असं 100 वर्षापर्यंत वाटचाल कशी लागू शकतो हे अतिशय सुंदर रीतीने समजून सांगितलेले आहे. त्यामुळे आपण सर्वांतर्फे त्यांच्या आभार मानतो.